पडणं वाढत आहे, पण आपल्या सूर्यनगरीकडं विकास होताना दिसत नाही आणि जे बी काही रस्ते आहेत ते रस्ते खराब दिसतात. तर नेमकं सूर्यनगरीकडे जे दुर्लक्ष झालंय तर ते कशामुळे झालंय आणि नेतृत्व इथं कुठे कमी पडलंय असं आपलं वाटतं काय? 100% नेतृत्व कमी पडले. कारण काय झालंय, की इंटरनल रस्ते जे आहेत ते कुठलेच झालेले नाहीत. ड्रेनेज लाईनची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही. पहिल्या ज्या लाईनी केल्या त्या लोकसंख्या वाढीच्या हिशोबाने केलेल्या नाहीत. एकदम 6 इंच ड्रेनेज लाईन आहे, 9 इंच ड्रेनेज लाईन आहे. त्यामुळे चॉकअपचं वगैरे प्रमाण पण जास्त आहे. इथं काय होतंय, पक्षांनी गृहीत धरलेला मतदार आहे तो, की आम्ही वारंवार हा आपलाच मतदार आहे. त्याच्यामुळं काय झालंय, की इथल्या ज्यांना संधी दिली पाठीमागच्या 5 वर्षामध्ये, त्याच्या पाठीमागच्या 5 वर्षामध्ये यांनी काहीच विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठंही पाठपुरावा केला नाही, कुठलाही विकासाचं काम आणलं नाही, कोणतं सुशोभीकरण नाही, तुमचा ओपन स्पेसची सगळी स्वच्छता नाही, सगळे कचरा त्याच्यामध्ये पडलेला आहे, झाड-झुडपं उगवलेली आहेत. रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. अजून भिगवण रोडला जो एक रस्ता आहे, आपला मेन भिगवण रस्ता, तो तांबेनगर आणि सूर्यानगरीला जोडलेला आहे. तो बंद केल्यामुळे एवढा नाहक ग्राहकांना त्रास होतोय, व्यावसायिकवाल्यांना त्रास होतोय. चौकाचा त्याचा लोड चौकावरती गेलाय. चौकात एमआयडीसी चौकामध्ये लोड झाल्यामुळे महिलांना गाडी चालवता येणार, मुलांना गाडी चालवता येणार. फार बिकट अवस्था ह्या रस्त्यांमुळे झालेली आहे. मंडईचा आपण सूर्यानगरीमध्ये जी मंडई भरती तिचा पार्किंगची प्रश्न एवढा गंभीर झालाय, की रस्त्यावरती सर्व वाहनं असल्यामुळे लोकांना जा ये करण्यासाठी, मोटरसायकल असेल, महिला असेल, मुलं असतील, कोणालाही जा ये करण्यासाठी अर्धा अर्धा तास वेळ काढावा लागतोय, साईटहून जावं लागतंय, दुसऱ्या रस्त्याचा पर्यायी मार्ग शोधावा लागतोय. त्या मंडईतले जे विक्रेते आहेत किंवा जिथं येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था नाही. आणि ती शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळं काय झालंय, की अचानक एखाद्याचा काही अडचण आली तर त्या परिसरामध्ये दुर्गंधी चालू होती. कचरा तिथंच पडलेला असतो आणि जे फळभाज्या आहेत त्याचा पण कचरा तिथंच पडलेला असतो. त्यामुळं त्या परिसरामध्ये फार मोठी दुर्गंधी निर्माण झालेली आहे. जळोची प्रभागातील सूर्यनगरीसाठी तुमच्याकडे विकासाचा रोडमॅप किंवा हो. विजन काय असणार आहे? माझं पहिलं विजन आहे, की आपण जो लेआउट आहे, त्या लेआउटनुसारचे जे रस्ते आहेत, त्यांची अतिक्रमण असेल, त्यानुसार आता रस्ते डेव्हलप करावे लागतील आपल्याला. पहिली गोष्ट ड्रेनेज लाईन हा लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून ड्रेनेज लाईनचा आपल्याला आराखडा तयार करावा लागणार. जे कुठं-कुठं रस्ते ब्लॉकेज केलेत, त्याच्यावरती आपल्याला पर्यायी मार्ग शोधणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, की जो आमचा तांबेनगर महिला सोसायटी आहे, तिथं ओपन स्पेस आहे, त्याच्यामध्ये गार्डनचा प्रश्न आहे. काही ठिकाणी सूर्यनगरी पण आता मंदिराचा प्रश्न आहे, की बाबा कुठंच भावनिकतेला एखादा आपण घरातून एखादा विद्यार्थी निघाला तर आपण काय म्हणतो एखादं दर्शन घेऊन जाईल किंवा आपण एक सकाळी उठल्यानंतर देवाच्या असं कुठेही एक मंदिर नाही. ओपन स्पेस वयोवृद्ध लोकांना किंवा मुलांना बसायसाठी ओपन स्पेस डेव्हलप केलेले नाहीत, कुठे बाग बगीचे नाहीत किंवा ट्रॅक नाही फिरण्यासाठी. त्यामुळे ती एक फार मोठी समस्या आपल्या इथं आहे. आपण त्याच्यामध्ये सर्वात प्राधान्यक्रम या सर्व गोष्टींना अगोदर देणार आहे. आता निवडणुकीनंतर आपल्या 100 दिवसात जर तुम्ही निवडून आले, तर नेमकी 3 कामं कोणती असणार आहेत, की त्याला तुम्ही प्राधान्य देऊन ते 3 कामं तुम्ही नागरिकांसाठी करून घेणार आहात? माझे सर्वात प्राधान्यक्रम काय आहे, की ड्रेनेज लाईनचा सर्वात मोठा विषय, गंभीर विषय आहे, तो आहे. हे अंतर्गत रस्ते फार गंभीर आहे. दिसायला हा फक्त मेन रस्ते मोठे आहेत. अंतर्गत रस्त्यांची फार दुरवस्था झालेली आहे. तो एक आहे. आणि तिसरा माझा आहे म्हणजे मंडईमधील पार्किंगची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था आणि आपला भिगवण रस्ता जो बंद केला आहे, त्याचा पर्यायी व्यवस्था काही करणे, ही माझं प्राधान्यक्रम राहणार आहे. आता तुम्ही सध्या राजकीय परिस्थितीत तुम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून निवडणूक लढवत हो. आहात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय नेमके मुद्दे काय असणार आहेत? आता मुख्य प्रश्न काय असणार आहेत आता तुमचे? मुख्य प्रश्न म्हणजे साहेबांनी बारामतीमध्ये उभा केलेली एमआयडीसी आहे. साहेबांनी बारामतीमध्ये सुरुवातीपासून जो केलेला विकास आहे, मोठमोठ्या कंपन्या आणलेल्या तो आहे आणि हे साहेबांच्या बरोबर आपण त्या ह्याच्यानुसार बाकीचे रस्ते असतील, जोड रस्ते असतील, औद्योगिक एमआयडीसीचा प्रश्न असेल, या सर्व साहेबांनी केलेल्या योजनेवरती आम्ही त्या लोकांपर्यंत जातोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि त्याच धर्तीवरती आपण पुढील विकास करणार आहे, असं आपण मांडतोय लोकांच्या. स्थानिक नागरिक ज्यावेळेस त्यांच्या समस्या प्रशासनाकडे मांडतात त्यावेळेस प्रश्न घेऊन जात आहेत त्यावेळेस त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप होतो. हो, बरोबर आहे ना, 100%. कारण काय झालंय, की विरोध हा नसल्यामुळं, विरोधामध्ये आपण जे काही समजा बाबा आता नगरपालिकेची सत्ता आहे, त्याच्यामध्ये विरोधक नसल्यामुळं मी म्हणाल तसंच कार्यक्रम चाललेला आहे. त्याच्यामुळं हा नागरिकांचा प्रश्न दडपला जातोय. आज तुम्ही पहा, पाणीपट्टी, घरपट्टी, घरपट्टीची तर आकारणी, शासकीय वगैरे घरपट्टीची आकारणी तर एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, की सर्वसाधारण माणूस त्या घरपट्टीचा खर्च सुद्धा आता त्याच्या वार्षिक किंवा मंथली उत्पन्नातून करू शकत नाही, एवढी बिकट अवस्था झालेली आहे त्याची. आपल्याला असं काय वाटतं की जळूचा जो विकास आहे हं. तो विकास का थांबलाय आणि जाणून बुजून आपल्या सूर्यनगरीकडे जाणून बुजून लक्ष दिलं जात नाही का?
हो, नाही ना. जाणून बुजून लक्ष दिलं जात नाही. कारण काय झालंय गृहीतच धरलं इथल्या लोकांना. त्यामुळे हे जाणून बुजून लक्ष दिलं जात नाही. कारण हे आपलेच आहेत. आणि काय होतंय इथून भांडणारा पण कोणी नाही. नगरसेवक नाही किंवा एखादा बुवा स्थानिक हे सर्व बाहेरून आलेले लोक आहेत. स्थानिक लोक नसल्यामुळं काय होतंय प्रत्येकजण म्हणतोय की "याला आपण कसं, आपण कसं?" त्याचा एवढा त्रास होतोय लोकांना, की फार त्रास व्हायला लागलेला आहे. जर तुम्हाला प्रकरणात जातो हं. दुसरा टप्पा हो. पुढे गेला तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? नाही मला प्रतिसाद चांगला मिळाला, पण समस्यांचा पाडा भरपूर आहे या प्रभागामध्ये. नेमक्या कोणत्या समस्या तुम्हाला अशा की लोकांनी घरपट्टीचा विषय फार मोठा हे विषय आहे. दुसरी गोष्ट हा रस्त्याची अडवणूक झालेली आहे त्याचा फार मोठा प्रश्न आहे. आणि जे अंतर्गत रस्ते आहेत त्याच्या दुरुस्तीकरणासाठी किंवा नवीन करण्यासाठी तो एक प्रश्न आहे. पाणी सुटताना वेळेवर सुटत नाही. 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर पाणी सुटतंय. कचरा गाडी 3 दिवसानंतर येते. या समस्यांना आम्हाला आता फार तोंड द्यावं लागलं जातं. या समस्येबरोबर वाहतूक कोंडीची देखील मोठी समस्या समोर येते. हो, 100%. त्याबद्दल काय म्हणजे काय नियोजन असणार आहे? मग आपण आताच म्हटलं ना किंवा पर्यायी म्हणजे रस्ता बंद करणं, इकडून तिकडून प्रवाह जाणारा मार्गाचा रस्ता बंद करणं हा पर्याय होऊ शकत नाही. त्याच्यासाठी वेगळा पर्याय करणं म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो की एखादा अंतर्गत रस्ता म्हणजे खालून भुयारी गटार योजनेसारखा रस्ता, भुयारी सारखा रस्ता किंवा उड्डाणपुलासारखा रस्ता किंवा आपण सिग्नल सारखा पर्याय असा एक पर्याय काही करू शकतो. पण तो बंद केल्यामुळं काय झालंय त्याचा ताण या पुढील चौकावरती होऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये होऊन त्रास होतोय त्वचा लोकांना. तुम्हाला विजयाची खात्री किती वाटते आणि विजय झाल्यानंतर तुमचं पहिलं उद्दिष्ट काय आहे? नाही मला विजयाची 100% खात्री आहे. माझं पहिला या विजय झाल्यानंतर मी पहिलं लोकामुख विकासाच्या कामाला पहिलं प्राधान्य देणार आहे. मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं आता? नाही मतदारांना माझं आव्हान आहे, की आपण मला निवडून द्या. मी प्रशासनाचा 5 वर्ष एका गावाचा सरपंच, 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे मला प्रशासनाचा प्रशासनावरती काम करण्याचा चांगला अनुभव आहे. त्या अनुभवाचा मी फायदा करून आपल्या सर्व लोकांच्या सुख-सुविधा ज्या काय असतील त्याच्यावरती मी पूर्ण लक्ष ठेवून काम करेन. आता एकंदरीत थांबलेल्या प्रचारामुळं मतदारांशी संवादात अंतर निर्माण झाले का? काय वाटतं तुम्हाला? नाही, आता आम्ही तर संवाद ठेवलेला आहे. पण बाकीच्यांनी प्रचार थांबवला होता. पण आम्ही प्रत्येकाशी संवाद साधत होतो. आजपासून पुन्हा नव्याने प्रचार हो, नव्याने प्रचार सुरू झाला. त्याबद्दल कसं म्हणजे आता काय रणनीती असणार आहे? काय डावपेच असणार आहे? नाही, आम्ही आमचं सगळ्यात मतदारांच्या गाठी बेंडी घेणे, आपण काही विकास करणारे, करणारे हे लोकांना पटवून देणं. लोकांच्या मध्ये जाऊन आपण काय करणार आहे, कसं करणार आहे, विजन काय आहे, काम काय करणार आहे, कशा कोंडी सोडवणारी वाहतुकीच्या विकासाच्या बाबतीमध्ये या चर्चा करणं. आपण आपली तिथं जाऊन प्रतिमा दाखवून देणं, की बाबा आपण काय केलंय, काय करणार आहे. आपल्या प्रभागात मध्ये फिरण्यासाठी आता युवा नेते रवींद्र पवार हो. यांना आपण आमंत्रित करणार का? हो, करणार आहे ना. योगेंद्रदादा पवारांना करणार आहे. आम्ही शर्मिलाताई वहिनींना करणार आहे. श्रीनिवास बापूंना करणार आहे. आम्ही सुप्रियाताई सुळेंना पण यामध्ये करणार आहे. कारण हा झालेला त्यांना आता इथं विकसित झालेला नसल्यामुळं हा प्रभाग पण आम्हाला त्यांना एकदा दाखवायचा आहे, की बाबा इथं एवढे दिवस असून सुद्धा सूर्यानगरी, तांबेनगर महिला सोसायटी या प्रभागामध्ये अजिबातही विकासाची कामं झालेली नाहीत.